अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य सद्गुरू दादासाहेब कवडे महाराज यांच्या श्री सद्गुरू स्मरण या पुस्तकाचे वाचन करत आहोत. काल आपण महासिद्धांचे दर्शन याबद्दल पाहिले. आज आपण सिद्ध महात्म्यांची अनुभूती कशी येते हे पाहणार आहोत. आपल्याला ऐकून माहीत असेल की परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांचे गुजरातमध्ये एक विख्यात शिष्य होऊन गेले. त्यांचे नाव श्री रंगावधूत स्वामी महाराज. त्यांच्या सगळा गुजरात दत्तनामाने रंगून काढला होता. त्याचे पट्टशिष्य होते कोसंब्याचे श्री पंडितजी कुलकर्णी महाराज. त्यांनाच कुलकर्णी महाराज किंवा पंडित महाराज म्हणत. त्यांचा आणि परमपूज्य श्री मामांचा परस्पर फार लोभ होता. तो लोभ या कारणाने अधिक दृढ झाला होता की परमपूज्य श्री मामांची जेव्हा जेव्हा त्यांच्याशी भेट होत असे तेव्हा तेव्हा त्यांना मामांच्या जागी साक्षात परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांचेच दर्शन व्हायचे. ते परमपूज्य श्री मामांना आपले परमगुरू म्हणूनच सदैव मान द्यायचे. त्याप्रमाणेच त्यांची अत्यादराने पूजा अर्चा करायचे. एकदा एका नर्मदा यात्रेच्या निमित्ताने आपल्यापैकी काही साधक मंडळी परमपूज्य श्री मामांबरोबर पंडितजी महाराजांच्या कोसंब्याच्या आश्रमात गेले. त्यावेळी पंडितजी महाराजांनी आपली ती सगळी साधक मंडळी पहिल्यांदाच पाहिली. आपल्या साधकांच्या प्रथा आणि वागण्याच्या तऱ्हा देखील त्यांना नवीनच होत्या. ते आश्चर्याने आणि संतापाने बघतच राहिले होते. हे लोक किती नको एवढ्या सलगीने परमपूज्य श्री मामांशी वागत आहेत. मामा हे जणू काही आपल्या घरातलेच कोणीतरी एक असल्यासारखे वागत आहेत. सद्गुरू म्हणून नम्रपणे मर्यादेने न वागता प्रसंगी त्यांची अमर्यादाही करीत आहेत. मामांना हट्टाने हक्काने आग्रहाने वाटेल ते सांगत आहेत, वाटेल ते करायला लावत आहेत. आणि कहर म्हणजे परमपूज्य श्री मामांना तर त्यांच्या कशाचेच काही घेणे नाही. साधक म्हणतील तसे ते शांतपणे करत आहेत. त्यांनी आपल्या साधकांचे ते सगळे वागणे बोलणे दिवसभर बघितले आणि त्यांना काही राहवले नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे परमपूज्य श्री मामा कुठेतरी बाहेर गेले असतात. त्यांनी त्यातल्या प्रमुख म्हणणाऱ्या साधकांना एकत्र जमा केले आणि त्यांना ते इतके रागावले की बोलता सोय नाही. अतिशय संतापून ते म्हणाले, तुम्ही सारे महामूर्ख आहात. अतिपरिचात अवज्ञा एवढाच तुमचा धर्म आहे. तुम्हाला परमपूज्य श्री मामा म्हणजे कोण हे कळले तरी का कधी? अरे ते साक्षात परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज आहेत. ते साक्षात श्री दत्तप्रभू आहेत. आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी वागत आहात? कुठे फेडाल हे सगळे पाप? नंतर बाहेरून आल्यावर हे जेव्हा परमपूज्य श्री मामांना कळले तेव्हा त्यांनी लागलीच परमपूज्य श्री पंडितजी महाराजांना बाजूला बोलावले आणि ठामपणे पण विनम्रतेने त्यांना सांगितले की हे सगळे अज्ञानात सुखी आहेत, तेच बरे आहे. त्यामुळे आम्हीही सुखी आहोत. कृपा करून आपण असे काही कोणाला सांगायला जाऊ नका. दाक्षिणात्य पंडितांची परीक्षा. दक्षिणेमध्ये फार पूर्वी घडलेली आणखी एक अशीच विलक्षण हकीकत आहे. परमपूज्य श्री मामा एकदा काही दक्षिणात्य केरळी शिष्यांबरोबर दक्षिणेत तीर्थयात्रेला गेले होते. त्यापैकी एका शिष्याच्या गावी ते 2 दिवस मुक्कामी होते. दक्षिणेमध्ये एक प्राचीन प्रथा आहे. कोणी सत्पुरुष आले आहेत असे समजले की त्या गावातील शास्त्राने ब्रह्मवृंद हे सगळं मिळून त्यांच्या दर्शनाला जातात. नंतर वेदांतावर किंवा कुठल्या तरी शास्त्र विषयावर पूर्वपक्ष मांडून उत्तरपक्ष त्यांना करायला विनंती करतात. सत्पुरुष म्हटला
की तो संस्कृतमध्ये वेदांत, व्याकरण, न्यायशास्त्र यामध्ये निष्णातच असायला पाहिजे अशी त्यांची परंपरागत समजूत असते. परमपूज्य श्री मामांची लौकिक शैक्षणिक स्थिती अशी होती की संस्कृत तर सोडाच, पण मराठी इयत्ता शिकायला देखील त्यांना आयुष्यात नियतीने सवड दिली नव्हती. जेमतेम काही इयत्ताच त्यांचे शिक्षण झाले होते. लौकिक अर्थाने त्यांचे संस्कृतचे, शास्त्राचे असे काही रीतसर शिक्षण झालेले नव्हते. त्याही गावात परमपूज्य श्री मामांबद्दल समजताच गावातील शास्त्री पंडित मंडळी त्यांच्यासमोर येऊन बसली. त्यांनी परमपूज्य श्री मामांना वादभिक्षा मागितली. स्वतःच पूर्वपक्ष करून उत्तर पक्ष करण्याची विनंती मामांना ते करू लागले. मामाने त्या केरळी शिष्याला जवळ बोलावले व सांगितले की तुझ्या भाषेत त्यांना सांग, आम्हाला असले काही येत नाही. उत्तर पक्ष आपणच मांडावा म्हणजे आम्ही ऐकतो. पण ते लोक अडूनच बसले. ते काही मागे हटेनात. शेवटी त्यातला एक ब्राह्मण संस्कृतमध्ये बोलून गेला. आम्ही ऐकले होते की आपली परंपरा फार थोर आहे. आपण दत्त संप्रदायाचे आहात आणि तरीसुद्धा आपण याचा उत्तर पक्ष करू शकत नाही. ही मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. ते लाजिरवाणी गोष्ट आहे असे वाक्य ऐकल्याबरोबर परमपूज्य श्री मामांचा नूर एकदम पालटला. त्यांना सात्विक संताप अनावर झाला. ते आधी एका बाजूला नम्रतेने सावरून बसले होते. ते त्यावेळी एकदम वळले आणि त्या पंडितांसमोर तोंड करून बसले. त्यांचा उजवा हात हवेत वर गेला आणि त्यांच्या जागी एक दंड धारण केलेले संन्यासी दिसायला लागले. ते संन्यासी कोण हे त्या पंडितांना माहीत नव्हते, पण ते सगळेच भयचकित झाले. अस्खलित संस्कृतमध्ये मग त्या संन्यासी महाराजांनी पूर्वपक्ष परत मांडला आणि त्यावर तासपर्यंत उत्तर पक्ष केला. हा सगळा चमत्कार बघून त्या ब्रह्मवृंदांची वाचाच बंद झाली. परमपूज्य श्री मामांना वारंवार साष्टांग प्रणिपात करून पुन्हा पुन्हा क्षमा मागून ते नंतर निघून गेले. त्यावेळी देखील परमपूज्य श्री मामांच्या ठिकाणी साक्षात परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजच प्रगट झाले होते. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या आयुष्यातील असे अनेक प्रसंग दाखवता येतील की ज्यावरून ते साक्षात दत्तप्रभू असल्याची खूणगाठ सहज पटेल. ते साक्षात परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजच होते असे सांगणारे तर अनेक प्रसंग आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्या अंगभूत साधेपणा हा अत्यंत पराकोटीचा होता. सकल सिद्धी त्यांच्या ठिकाणी अखंड निवास करीत होत्या, पण त्यातल्या कुठल्याही सिद्धीचा वापर त्यांनी आपल्या कार्यासाठी क्वचितच कधी केला असेल. त्यांनीच मला एकदा सांगितले होते की आम्ही जे घेऊन आलेलो आहोत त्यातला एक कणही आम्ही कधी वापरलेला नाही. असा स्वसामर्थ्याचा कण देखील कधी न वापरता त्यांनी जगभर जे कार्य उभे केले ती त्यांच्या कार्यशक्तीची मोठी अलौकिक खूण म्हणावी लागेल. त्यांच्याकडे काय होते आणि काय नाही हे समजण्याची देखील आमची पात्रता नाही. पूर्वी मला कधीतरी असे वाटावे की आपण त्यांचा फार जवळ आहोत, पण अनेक प्रसंगांनी माझा तो क्षणिक अभिमानही सतत भंग होत गेला आणि आतूनच